जर तुम्ही ॲक्टर असाल तर बघायलाच पाहिजे असा एक सिनेमा आहे, त्याच्याबद्दल मी आज बोलणार आहे. नमस्कार, मी वैभव कुलकर्णी. तुम्ही बघत आहात स्वनिर्मिती. बिग वर्ल्ड नावाचा चायनीज सिनेमा आहे. गेल्या वर्षीचाच आहे, 2024ला रिलीज झालेला सिनेमा आहे. सेरेब्रल पाल्सी नावाचा एक आजार आहे, त्याच्यामध्ये शारीरिक, मानसिक अशा खूप अडचणी असतात. तुम्ही स्टीफन हॉकिंगला बघितलं असेल. स्टीफन हॉकिंग हा खूप मोठा शास्त्रज्ञ होऊन गेला. त्याला तुम्ही बघितलं असेल तर तशा प्रकारे त्याची जशी अवस्था होती ना, तशी त्या आजारामध्ये पेशंटची अवस्था होती. मी एक मागं डॉक्युमेंटरी बघितली होती. वल्लरी करमरकर म्हणून सांगलीतली एक मुलगी आहे, जिला हा सेरेब्रल पाल्सी हा आजार होता आणि त्यातूनही ती त्याच्यावर मात करून कशी शिकली, कसं शिक्षण तिनं घेतलं, त्याविषयीची ती डॉक्युमेंटरी होती. हा चायनीज सिनेमा ह्याच विषयावरचा आहे. मला माझ्या मुलीनं म्हणजे स्वरानं सांगितलं की बाबा तू हा सिनेमा बघ, म्हणून मी बघितला आणि मला त्याच्यात खूप काही सापडलं. जॅक्सन ली या कलाकारानं त्या सेरेब्रल पाल्सी झालेल्या मुलाची किंवा माणसाची भूमिका केली आहे, ती निव्वळ अप्रतिम आहे. म्हणजे आता हा व्हिडिओ कदाचित सगळा त्याच्यावरच होईल का काय असं मला वाटतं. ही ॲक्च्युली सत्यकथा आहे. आणि ती ज्याची गोष्ट आहे ना, ज्याच्यावरून हा सिनेमा करण्याचा निर्णय घेतला गेला, तोही एका सीनमध्ये दिसतो याच्यामध्ये. म्हणजे जॅक्सन ई आणि तो रिअल जो आहे ते आमने-सामने आलेत एका सीनमध्ये. ते बघताना असं वाटतं की तो ॲक्टिंग करतोय आणि जॅक्सन हा ओरिजिनल तो आजारग्रस्त मुलगा आहे असं वाटतं. हे त्या जॅक्सन ईचं यश आहे. जॅक्सननं त्या भूमिकेचा म्हणजे असा आजार असलेल्या माणसाचा, त्याच्या भावनांचा, त्याच्या ॲनाटॉमीचा जो काय अभ्यास केला आहे ना, रिझल्ट बघून असं वाटतं की त्यानं जवळजवळ मेडिकल सायन्सचा सगळा अभ्यास केला आहे असं रिझल्ट बघितल्यानंतर आपल्याला वाटतं. म्हणजे अशा माणसाची ॲनाटॉमी असेल, कुठले स्नायू दुर्बल असतील, कुठले बळकट असतील त्याच्या शरीरातले, त्याच्याप्रमाणे त्या स्नायूंचा, त्या शरीराच्या त्या भागाचा होणारा वापर ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी इतकं डिटेलिंग आणि इतका विचार केलेला आपल्याला दिसतो की त्याला तोड नाही. आणि त्याच्या ह्या सगळ्या शारीरिक स्थितीचा त्याच्या देहबोलीवर होणारा परिणाम, त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना आणि त्याच्या प्रतिक्रिया, ह्या सगळ्या चौकटीत राहून होणाऱ्या प्रतिक्रिया सिनेमासाठी सुद्धा ज्या गरजेच्या असतात कधी कधी खऱ्या आयुष्यात कदाचित त्याचं एक्सप्रेशन थोडंसं सॉफ्ट असू शकेल, पण प्रेक्षकांना कळण्यासाठी किंवा सिनेमाच्या माध्यमाची गरज म्हणून ते एका लेवलला न्यावं लागतं. तर ते काय कमालीचं काम केलं माहिती आहे. म्हणजे अशा प्रकारच्या भूमिका मला एक पामधली अमिताभ बच्चनची जी तो एक वेगळा आजार आहे, तर ती भूमिका मला आठवली की कसं त्यांनी त्याच्यावर काम केलं होतं. अजून फार अशा काही भूमिका पटकन आठवत नाही, असतील काही. जोकर एक आठवला सिनेमा, जोकर. पण ह्या सगळ्याच्या पलीकडे आहे जॅक्सन ई, असं तो सिनेमा बघितल्यानंतर मला जाणवलं. म्हणजे मेथड ॲक्टिंगची परिसीमा जॅक्सन ईनं गाठलेली आहे बिग वर्ल्ड करताना, असं मला वाटतं. आणि म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की जर तुम्ही ॲक्टर असाल ना, तर हा सिनेमा तुमच्यासाठी एक शाळा आहे, अख्खी शाळा. बघायलाच पाहिजे तुम्ही. माझ्या मते जॅक्सन ईला खरं तर ह्या भूमिकेसाठी तो ऑस्कर डिझर्व करतो, पण त्याला तो मिळाला नाही. म्हणजे कदाचित अजून त्यांचं व्हायचं असेल किंवा माहीत नाही, किंवा जर त्यांनी फिल्म सबमिट केली असेल ऑस्करला आणि निवड झाली नसेल, तर काय चीन आणि अमेरिकेचा जो काही संघर्ष आहे त्याचा तो परिणाम आहे का माहीत नाही. पण कदाचित त्याला ऑस्कर मिळणारही नाही, पण ऑस्कर डिझर्व करतो असं त्यानं त्याच्यामध्ये काम केलं. म्हणजे मी त्याच्या खूप असं पटकथेबद्दल वगैरे बोलण्यासारखं फार काही आहे असं नाही, पण जॅक्सन ईसाठी तो सिनेमा बघितला पाहिजे. आणि अर्थात म्हणजे त्याचं एवढं कौतुक करताना त्याच्या इतकंच चांगलं काम केलं डायना लिन म्हणून त्याच्या आजीचं काम केलेलं आहे. ती सुद्धा अभिनेत्री, खूप तिनं छान काम केले, म्हणजे कमालीचं काम केले. जॅक्सनच्या पुढं अर्थातच ते झाकोळलं जाणार, यात काही शंका नाही. पण जॅक्सनला जर आपण हाईड केलं तर तिचं काम पण खूपच चांगलं झालं आहे. सिनेमात आपण जसे भारतीय प्रेक्षक खूप अपेक्षा करतो तसं चटकमटक असं काही घडत नाही. म्हणजे मसालेदार असं काही त्याच्यामध्ये नाही आहे. पण जीवनाच्या म्हणजे दगडातून उगून आलेलं एखादं झाड आपण कसं त्याच्याकडे आश्चर्यानं बघू किंवा ते बघताना आपल्याला काय वाटेल ना, तसं तो सिनेमा बघताना आपल्याला वाटतं. जीवनाच्या आपल्या प्रेरणा काय असतात आणि त्या शोधत शोधत आपण त्याच्या खोलीत किंवा त्याच्या मुळापर्यंत जातो की काय, असं मला वाटतं.
आणि कुठंतरी दगडातून उगवून आलेले एक सुंदर फूल आपल्याला सापडतं हा सिनेमा बघताना किंवा बघून झाल्यानंतर. ही एक अनुभूती आहे. म्हणजे ते त्याच्यात कुठं तुम्हाला दगड किंवा फूल असलं काही दिसणार नाही. ही एक अनुभूती आहे. त्याचं वर्णन करताना मला हे शब्द अचानक सापडले म्हणून ते सांगितले इतकंच. जर तुम्ही निराश झाला असाल किंवा काही कारणानं तुम्हाला फ्रस्ट्रेशन आलं असेल तर स्वतःला धडधाकट असलेल्या स्वतःला प्रेरणा देण्यासाठी हा सिनेमा बघितलाच पाहिजे. जर तुम्ही कलाकार असाल तरीसुद्धा हा सिनेमा तुम्ही बघितलाच पाहिजे. जर तुम्ही संवेदनशील असाल तर हा सिनेमा तुम्हीच बघितला पाहिजे. जर तुम्हाला फक्त मनोरंजन पाहिजे असेल तर हा सिनेमा तुमच्यासाठी नाही. पण तुम्ही जर संवेदना समृद्ध व्हायला इच्छुक असाल ना तर हा सिनेमा तुम्ही नक्की बघा. नेटफ्लिक्सवर आहे. म्हणजे मी नेटफ्लिक्सवर बघितला, इतरही OTTवर असेल कदाचित. बिग वर्ल्ड चुकवू नका. ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर जरूर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुमच्या ओळखीचे जे कोणी कलाकार असतील किंवा ज्यांना हे ऐकून तुम्हाला वाटतं की त्यांना हा व्हिडिओ पाठवला पाहिजे त्यांना हा जरूर पाठवा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.